सध्या कायाकिंग चालू आहे पण डीम विषय झाला इथं. आमच्यातला गट्टू ड्रायव्हर आहे, आमच्यातला तेजो ड्रायव्हर मारा येत नाही. आम्हाला चप्पू मारायला लागते. तर सांगताय लेफ्टला मारतात, राईटला मारतात. जाऊ दे आता काय, जाऊ दे सोडा. गट्टे बघी कसं असतं. प्रयत्नांती परमेश्वर. सो गाईज आम्ही आता चाललेलो आहे गोव्याला. गोवा कॉलिंग नाही आम्ही आता कॅमेरा दिसत नाही दिसत कारण 4K 60 FPS ला शूट होत आहे. आम्ही आता चाललेलो आहे काय म्हणतात त्याला जल्दी बोल. पियुषच्या घरी, जिथं गाडी लावलेली आहे, ज्या गाडीने आपण अख्खा गोवा फिरणार आहे, अख्खी गाडी लाल करून टाकणार आहे. नानांची फॉर्च्युनर गाडी लाल करणारे माणूस आहेत ना आपल्याकडे. म्हणजे मातीने म्हणतो आम्ही, मातीने म्हणतो आम्ही काय येस. सो असं फिरणार आहे, इतकं फिरणार आहे की फिरून कंटाळायला पाहिजे. वर्षभर काय ठेवायचंच नाही आपण. आणि आता भेटूया आपण गाडीच्या इथं गेल्यावरती. त्या गाडीने आम्ही प्रवास करणार आहे. येस कसं आहे, हाच फक्त स्टॉक आम्ही घेऊन चाललेलो आहे. काय कम कर त्याच्यात तेजस नाही ते एक पुढे घे. त्याच्यात माझं थोडंसं ड्रॉइंगचं सामान आणि ब्लॉगिंगचं सामान आणि कपडे. हे दर पियुष, प्रत्येक इथे ठेवायचं का? ओके ब्रो. आम्ही आता वेळ घेणार. कुठली वेळ प्रसाद वेळ घेतोय सध्या इकडे. तुला खायचं असेल तर गप का नाही तर घरी जा. घरी घ्यायचे पैसे मी देतो पण घरी जा. ओए होए 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 क्या बात है. इसके बाद भैया, इसके बाद क्या आएगा? इसके बाद क्या? हे काय आहे? हे काय आहे? पण टाकताय हे लाल लाल कलरचं काय आहे? अशा तऱ्हेने चालू झालेलं आहे. आम्ही पहिलं आमचं डिश ओली बळे खातो, त्याच्यानंतर भेटूच आपण लवकर काहीतरी छान खाताना. खाताना भेटू नका. अरे A few moments later. उभा फुटलाय उभा. Later that night. शेकोटी झालेली आहे. प्रसादच्या गावातल्या घराच्या इथं आम्ही शेकोटी केलेली आहे. सिरीस हे बघा, मस्ती बघायची. पहिल्यांदा आगी समोर बसलाय हा. क्रेझी ब्रो, क्रेझी. Early the next morning. सो आम्ही आता सकाळच्या 4:30ला निघालेलो आहे. सो आम्ही आलेलो आहे, आत्ता आम्ही अनुस्कुरा घाट पूर्ण केलेला आहे आणि इथून पुढे किती आम्हाला ऑलमोस्ट 5 तास लागतील पोचायला पालोलेम बीच. दिगू तू झोपेत आहेस काय? बडबडू नको. 100%. रंग रे एकच पक्ष भाई शिंदे. संपला विषय. आपल्याला 5 तास लागेल पालोलेम बीचला पोचायला. टॉप मध्ये डन गेला की आंघोळ करणार आहे आता. पाऊस आहे सध्या. लेट्स गो. गाडी स्टार्ट झालेली आहे, चला. हे आहे ब्रिटानिया ट्रीटचं क्रॉशा आणि हा आमचा प्रशा. सो हाय हॅलो, आम्ही आलोय आत्ता. कुठे आलोय आपण? फोंडा. धनगरवाडी. अच्छा, अलसद धनगरवाडीच्या इथं आहे आम्ही.
अलसदे धनगरवाडी. येस, अलसदे धनगरवाडी. येस, दिसलंच असेल त्यांना. अरे एरोप्लेन. बैगन. यो बघा धनगर बघा. अबे साले वाड्यात घुसला ग बाई धनगर वाड्यात घुसला. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? पाहणी करतायत टायरची पाहणी. पियुष देवगिरीकर आमचे कॉन्स्टंट ड्रायव्हर. वाव क्या लड़का है. ऋषी कसं वाटतंय? आम्ही स्टोरी टाकलेली आहे गाईस, ही पण मस्त स्टोरी होती, आवडली मला. आणि आता तेजस पुढे चला. भेटूया आपण थोडंसं पुढे गेल्यावरती, भेटणारच आहोत, टेन्शन घेऊ नका. बेबी बेबी को बेस पसंद है. मस्त गोल्डन लाईट आहे आणि आम्ही आता ब्रेकफास्टसाठी स्पॉट शोधतोय. सगळ्यांना भूक लागलेली आणि मेजरली आमच्या पियुषला भूक लागलेली आहे. भेटू ब्रेकफास्टला. भाई दाखव ना आपले गाईज. आम्ही आता इथं डोसा खायला चाललोय. Yes. आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो. हे पण एक हॉटेल आहे बघा, पण असेच सगळे हॉटेल बंद आहे तिथं. आता इथं आम्हाला एक डोसा सेंटर भेटलेलं आहे. आम्ही आता इथं डोसा खायला जाणार आहे. तर पोहे डोसा वगैरे एकटा बादशाह ओपन इकडं. कोहिनूर नाही, हे बार आहे, परमिट बार आहे. सॉरी गाईज, चुकलो. इथं पुढं इडली आहे. इथं इडली, पोहे, डोसा. कशी वाटते टेस्ट? एक नंबर. एक नंबर. किती रेटिंग देणार तुम्ही? 5. हा 5. 10 पैकी 10 पैकी 10. माझं पण तेच म्हणणं होतं, इकडं आल्यावर आंबोळी खाल्ली पाहिजे. डोसा पोहे तर तिकडे पण भेटतं. नाही म्हणता याला कुठं मस्त. चहा पण गरजेचं आहे, थोडी तंदुरुस्ती यायला. हो का? प्रसाद कसा पितोय चहा? तो प्यायचा नाही चहा, दाखवायला तेजस बघा. बुडाला जान जाय पर वचन ना जाय. चहा प्रेमी. चहा प्रेमी. चहाला चव एक नंबर. नेसलेचं कप आहे, पण आज चहा आहे नेसले. नेस कॅफे रे. नेसलेचीच असते ती. ओके सर, चुकलं माझं. तिकडे मस्त आहे चहा, कडक मस्त. अरे चहा पितोय, चहा पे सांबर काय पितो. जस्ट नाश्ता संपून आपण पुढच्या प्रवासासाठी निघालोय. 3.5 तास राहिलेले आहेत. आपल्यासाठी ₹40,000 खर्च केसांना, तरी पण केस आली नाही आजपर्यंत. इतिहास जिंदगी जिंदगी तो मजा लेना पडेगा जिंदगी. CNG टाकून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय साऊथला, पावलेलेम बीचला. तिकडं स्टे बघणार आणि एन्जॉय करणार. प्रसाद इकडे स्टेसाठी हंट करतोय.
म्हणजे आम्हाला एक स्टे दाखवलेला, मी त्याचा व्हिडिओ पण अटॅच करतो इथं खाली. स्टे एक नंबर होता. मस्त होता. बट त्याचं म्हणणं असं आहे की तो एका room प्राइस मध्ये- खूप आहे, 4,000 रुपये प्राइस आहे त्याची. हां आणि एका रूम मध्ये 3 जण अलाउड आहे. हां पण आमचं असं चाललंय एका रूम मध्ये जर का 6 जण ऍडजस्ट झाली हां तर 5-6 हजार रुपये देऊ शकतो येस एका रूमला. गाईज, हा But, बीच बघा गाईज, काय बीच आहे आणि त्याला कनेक्टेड होतं ते. सिरियसली ब्रो. बट आमचं असं आहे की हां नाहीतर मग 2,500 हजारचं 2 रूम घ्यायचं आणि ती करायची हां गोल्ड ऑन. ते थोडंसं आपल्या बजेट फ्रेंडली पण होऊन जातं, फिजेबल होऊन जातं. ठीक आहे, पण आपल्याला व्ह्यू पण हवा आहे आणि थोडं बजेट फ्रेंडली पण हवं आहे. सो इट इज अ डिफिकल्ट टास्क टू फाइंड वन. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स. फिलहाल बीच बघा तुम्ही, बीच एन्जॉय करा. आम्ही तो दुसरावाला स्टे बघितला, समीर कॉटेज स्टे. तर त्याच्यात आम्हाला लाईक थोडं त्यांनी डिसेंटवालं होतं, मॅनेजमेंट वगैरे छान वाटलं. सो ते आम्हाला पडत होतं 10,000 रुपये 2 दिवसासाठी 6 लोकांत. अँड ही अलाउड की 6 लोक आम्ही एका रूममध्ये स्टे करू शकतो. सो लेट्स सी काय फायनलाइज होतं. आम्ही दुसरा एक स्टे बघितला, त्याच्यात आम्हाला रेट्स थोडेसे म्हणजे छान वाटले. आम्ही विचार करतो की 10,000चं 8,000ला करू. इथं बापरे. सो आम्ही बघा कुठं घुसतोय, एकदम नॅरो गली आणि इथून कुठला स्टे दिसतोय काय माहिती. आता हा प्रसाद मला नेतोय, प्रसादनी फक्त मला कसला प्रसाद नको द्यायला इकडं आल्यावर. इथं रूम आहे आणि इथून बीच आहे डायरेक्ट.